तर आज आपण लॅरिंजोस्कोप, व्हॉट इज अ लॅरिंजोस्कोप, लॅरिंजोस्कोप काय आहे, त्याचे यूज काय आहे, त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या साईजचं असतं, विच अडल्टमध्ये कोणती यूज होता, पिडियाट्रिकमध्ये कोणती यूज होता, आणि ते म्हणजे ते सेपरेट असतं आहे ना, आणि ते कसे लावायचं, त्यानंतर त्याचे पार्टचे नाव, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट सुरुवात आता तुम्हाला या इमेजमध्ये दिसतं आहे की लॅरिंजोस्कोप आहे त्या हातामध्ये, त्यांच्या डॉक्टरांच्या एक हातामध्ये लॅरिंजोस्कोप आहे आणि तो पेशंटच्या माऊथमध्ये म्हणजे लॅरिंग्स जो एअरवे आहे त्यामध्ये टाकलेला आहे. जो आतमध्ये तो टीप आहे, ब्लेड आहे ती लॅरिंजोस्कोपची, आणि जे हाताने पकडले ते हँडल आहे लॅरिंजोस्कोपचा. तर लॅरिंजोस्कोपची डेफिनेशन आहे, व्हॉट इज अ लॅरिंजोस्कोप, म्हणजे फर्स्ट आपण डेफिनेशनपासून बघूयात. लॅरिंजोस्कोप, इट इज अ मेडिकल इन्स्ट्रुमेंट दॅट इज यूज टू एक्झामिन द लॅरिंग्स ऑर फॉर इंट्युबेशन द पेशंट, इंट्युबेट करण्याच्या वेळी, आणि अजूनही फंक्शन आहेत त्याचे. याच्यात जे यूज केलं जातं त्याला लॅरिंजोस्कोप म्हणतात. त्याचं मेनली हे ब्लेड आहे, स्टार्टिंगचं ब्लेड, त्याला एक बल्ब असतो, तो हेल्प होतं त्याने आतमध्ये एअरवे आपल्याला एकदम इझी वेने दिसतो, जेणेकरून आपल्याला एकदम ते राईट गेलं आहे का आणि ट्यूब टाकायला इझी जातं. आणि कारण एवढ्या आतमध्ये आपण टॉर्च लावून बघू शकत नाही ना, त्यासाठी, आणि हँडलने ते इझीमध्ये पकडायला. तर वेगवेगळ्या साईजचे ब्लेड असतात. कारण पिडियाट्रिकमध्ये आपण एवढं अडल्टचे म्हणजे एवढे मोठे ब्लेड तर यूज करू नाही शकत, सो पिडियाट्रिकचे अलग आणि अडल्टचे अलग, त्यामध्ये पण साईज असतात अकॉर्डिंग टू पेशंट. ट्रकियाची साईज काय आहे त्यानुसार ब्लेड लागतो. हँडल एकच असते, पिडियाट्रिकचं हँडल वेगळं असते, पण ब्लेडची साईज अलग असते. 00, 0, 1, 2, 3, 4, 5, 7 पर्यंत. तर आपण यानंतर आता लॅरिंजोस्कोप चा व्हिडिओ बघू की तो कसा अटॅच करतात, ते सगळं बघूयात आपण नंतर. लॅरिंजोस्कोपचे फंक्शन बघूयात. फर्स्ट, लॅरिंजोस्कोप हे इंट्युबेशनच्या वेळी पेशंटला जी एंडोट्रकियल ट्यूब असते ती टाकण्यासाठी लॅरिंजोस्कोपचा यूज होतो. सेकंड, फॉरेन बॉडी रिमूव्हलसाठी अडल्टच्या पण, किंवा समजा आता जे डेंजर्स असतात ते चुकून पेशंटने ओटीच्या वेळेस सांगितलं नाही किंवा माहीत नसलं, ते ऑपरेशनच्या त्याच्यामध्ये पेशंट म्हणजे अनकॉन्शियस असतं पेशंट, ते सॉलो होऊन जाऊ शकतात, त्यावेळी ते काढण्यासाठी लॅरिंजोस्कोपचा उपयोग होतो. किंवा जे लहान बाळ असतात ते पण काही खातात, त्यांना माहीत नसतं ना, ते काही खाल्लं तर ते काढण्यासाठी लॅरिंजोस्कोपचा यूज होतो. त्यानंतर लॅरिंजोस्कोप किंवा अप्पर एअरवे जे असतं त्याचा बायोप्सी करायची असेल त्यासाठी लॅरिंजोस्कोपचा यूज होतो. परत लॅरिंग्स किंवा फॅरिंग्स आहे, व्होकल कॉर्ड, ते सगळं एक्झामिन करण्यासाठी लॅरिंजोस्कोपचा यूज होतो. राईल्स ट्यूब टाकण्यासाठीही, ते राईल्स ट्यूब टाकताना एक्झामिन करण्यासाठीही लॅरिंजोस्कोपचा यूज होतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी लॅरिंजोस्कोप हा खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळं स्टराईज करून ठेवलेले आहे, त्यासाठी ग्रीन शीटमध्ये टाकले. हे एक्स्ट्राचे बल्ब आहेत त्यामध्ये लॅरिंजोस्कोपचे. हे लॅरिंजोस्कोप स्टँड आहे, हे अलग अलग साईज आहे, कारण पेशंटचं ही जी टीप असते ही पेशंटच्या माऊथमध्ये जाणार. इथे बल्ब आहे, तो लागतो, जेणेकरून इझी होतं ना दिसायला. आतमध्ये टॉर्च तर लावू शकत नाही ना बाहेरून, यामध्ये छोटीशी टॉर्चची लाईट असते. नंतर इथे पकडायचं, या लाईनला, ते बेस लाईनला इथे करायचं, टाकायचं, आवाजाला फिक्स, आणि नंतर इथे प्रेशर द्यायचं, इथे फिक्स झाला. तुम्हाला दिसतंय लाईट पण लागलं आहे, ठीक आहे. त्यानंतर काढायचं पण, हे खाली असं करायचं, हे बरोबर असं केलं. हा जो बोट आहे तो इथे लावायचा, हा जो बोट आहे तो इथे मागे पुश करायचं, इझी. सेम परत करू आपण.
असं झालं. त्यानंतर याने असं. एक नंबरचं आहे, 4 नंबर, 3 नंबर, 2 नंबर मॅट 2 स्टेन. हे सगळे पिडियाट्रिकचे आहेत. ते 0001 2 3 4 5 पर्यंत. हे सगळे पिडियाट्रिक बच्चोंमध्ये यूज होतात हे सगळे ब्लेड. तर हा 00चा याचा नंबर, 00चा हा दिसतो इथे मागे नंबर आहे. काही साईडला पण असतात, काही मागच्या साईडने असतात की किती नंबरचं आहे, किती साईजचं आहे. हे 1 नंबरचं आहे, हे 0 मॅक्स 0. याचा मागे नाही आहे, याचा साईडला आहे 1 नंबर.